2020 विश्वचषकाच्या फायनलसाठी रोहित शर्माची टीम इंडिया आणि एडन मार्करमची दक्षिण आफ्रिका फौजही बार्बाडोसच्या रणांगणावर सज्ज झाल्यात। 2020 विश्वचषकाच्या अंतिम लढाईला येत्या 1.5 तासात तोंड फुटणार आहे। त्यामुळे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले ही बार्बाडोसच्या केसिंग्टन ओव्हल स्टेडियमवर दाखल झालेत। पाहूया सुनंदन लेले यांचा हा खास रिपोर्ट। तुमच्याप्रमाणेच मला सुद्धा प्रचंड उत्साह आहे। तुम्ही वाट बघताय भारतामध्ये मॅच चालू कधी होतीये, मी वाट बघतोय बार्बाडोसला मॅच कधी चालू होतोय। प्रचंड उत्साह जाणवतोय। अजूनही बार्बाडोसच्या मैदानावरती प्रेक्षकांना एंट्री दिलेली नाहीये। पत्रकारांना आणि काम करणाऱ्यांना फक्त एंट्री देण्यात आलेली आहे, पण मैदानाच्या बाहेर खास करून अनिवासी भारतीयांच्या रांगा या आत्तापासूनच लागलेल्या आहेत। चांगला उजेड आहे, चांगलं ऊन पडलेलं आहे, पावसाची आत्ता तरी शक्यता नाही आहे। भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात यायला अजून थोडासा वेळ आहे, पण तरीही मैदानाकडे जाण्याची आणि सामना चालू होण्याची ओढ ही सगळ्यांना लागलेली आहे। त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज असा आहे की पावसाने सामना धुतला जाणार नाही, मध्ये आधी कधी आला तर बारीकसा व्यत्यय येईल। बार्बाडोसचं केन्सिंग्टन मैदान हे पाणी निघून जाण्यासाठी, पाण्याचा निचरा होण्यासाठी खूप चांगलं आहे, कारण मैदानाला चारी बाजूनी किंचित उतार आहे। विकेट अप्रतिम तयार केलेलं आहे, कारण ह्या विकेट तयार करायला मैदानावरच्या कर्मचाऱ्यांना थोडा वेळ मिळालेला आहे। त्यामुळे ख्रिस गेलच्या म्हणण्याप्रमाणे कॅरेबियन आयलंडमधलं सर्वात बॅटिंगला चांगलं विकेट केन्सिंग्टन ओव्हलचं राहणार आहे। त्यामुळे सगळ्या गोष्टी आता सज्ज झालेल्या आहेत। प्रतीक्षा आहे ती भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याची। सुनंदन लेले, ABP माझा, बार्बाडोस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।